नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सुरुवातीला या बुलेटिनमध्ये पावसासंदर्भातल्या बातम्या बघूयात. मागच्या जवळपास 15 दिवस उसंत घेतलेल्या मान्सूनचा महाराष्ट्रातला जोर वाढलेला आहे. काल संध्याकाळपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय. हवामान खात्यानं संपूर्ण कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा दिलाय. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सुद्धा पुढील 48 तास गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यासोबत ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय. कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय. तर या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रमुख राज्यमार्ग असलेल्या खेड दापोली मार्गावरती पाणी आलं. खेड शहरातील एकविरा नगर परिसरात मुख्य रस्त्यावरती नारंगी नदीच्या पुराचं पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे खेड, दापोली, मंडणगड या 3 तालुक्यांचा संपर्क या पुरामुळे तुटलाय. या मार्गावरती जाणाऱ्या एसटी बसेस तसंच सर्व लहान वाहनं रात्रभर त्यामुळे अडकून पडली आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. आणि आता या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात. सुपरफास्ट 100. सध्या मावळात पावसानं चांगला जोर धरला असून त्यामुळे इंद्रायणी आणि पवना नद्या ओसंडून वाहत आहेत. देहूमध्ये इंद्रायणी नदीच्या घाटावर पाणी पायऱ्यांवरती आलंय. इंद्रायणी नदी सध्या दुथडी भरून वाहतेय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याला मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपलं. छत्रपती संभाजीनगर ते खान्देश दरम्यानच्या छोट्या पुलावरून पुराचं पाणी आल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. मुसळधार पावसामुळे भुशी धरणाच्या पाणी पातळीत वेगानं वाढ होतीये. धरण लवकरच 100% भरण्याची शक्यता आहे. धरणाच्या सांडव्यावरनं वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी इथे मोठी झुंबड उडते. मंडणगड शहरातील नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरलंय. महाड आंबडवे राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असल्यामुळे तुळशी घाटात दरड कोसळण्याचा धोका वाढलाय. सध्या तुळशी घाट हा वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय. गुहागर तालुक्यात पावसानं थैमान घातलं असून सर्वत्र पाणीच पाणी साचलंय. नव्यानं बांधलेले रस्ते उखडून निघालेत. पावसाचा जोर ओसरला असला तरी रस्ते वाहून गेल्यामुळे दळणवळणाच्या साधनांवरती मोठा परिणाम झालाय. पुणे जिल्ह्याला आजही हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पुढील 2 ते 3 दिवस घाट विभागात अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा कमालीचा घटला असून तो अवघा 9% आलाय. त्यामुळे मुंबईकरांना आजपासून राज्य सरकारच्या वैतरणा आणि भातसा तलावातील राखीव पाणीसाठा पुरवला जाणार आहे. यामध्ये वैतरणा तलावातून 68,000 दशलक्ष लिटर तर भातसातून 1,13,000 दशलक्ष लिटर पाणी वापरलं जाणार आहे. राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून शनिवारी वीज पडून 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4 समावेश आहे. तुम्ही माझे शिवसैनिक आहात की घोसाळकरांचे, असा सवाल उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरती झालेल्या बैठकीत दहिसरच्या शिवसैनिकांना केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी विनोद आणि तेजस्वी घोसाळकर यांच्या अपरोक्ष त्यांच्या वॉर्डातील शाखा प्रमुख आणि गटप्रमुखांना बैठकीसाठी बोलावलं होतं. या बैठकीत तेजस्वी घोसाळकर यांच्या नाराजीबाबत पदाधिकाऱ्यांकडून मत जाणून घेण्यात आलं. उबाठाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांच्याकडून नागपुरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. पालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांवरती तयारी करण्याच्या सूचना दिल्या. कर्जमाफी ही सगळ्या गोष्टींवर इलाज आहे का, असा सवाल उपस्थित करत मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत वेळ लागत असला तरी पुढील काळात ती देण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. वेळ लागत असला तरी ती दिली जाईल. सरकारनं काही नाकारलेलं नाही, असं त्यांनी म्हटलं. जिल्हा परिषदेच्या शाळांना नवरूप देण्यासाठी ग्रामपंचायती आणि सरपंचांनी पुढे येऊन शाळेच्या वाटचालीत सक्रिय सहभाग घ्यावा. पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रम राज्यात राबवण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. जामनेरची भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था 800 कोटी रुपयात बुडली. त्यामुळे अनेक गोरगरिबांचे पैसे अडकलेत यात. त्यामुळे तुमच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी आहे. तुमच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत, काही गडबड गोंधळ करू नका, अशा सूचना मंत्री महाजन यांनी जळगाव जिल्हा सहकारी कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या अध्यक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. शुभारंभ करण्यात आला प्रचाराचा. बारामती तालुक्यातील पंढरे इथल्या श्री भैरवनाथाच्या मंदिरात पूजा करून आणि नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागलाय. लातूर जिल्ह्यातील औसाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी नवीन प्रभाग रचना रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. नाशिक परिसरात नाफेड आणि एनसीसीएफची कांदा खरेदी पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे. पण कांदा खरेदी सुरू होण्यापूर्वी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपली गोदामं भरून ठेवली आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या आता फक्त कागदोपत्री कांदा खरेदी दाखवून नाफेड आणि एनसीसीएफची फसवणूक करण्यास सज्ज झाल्या आहेत. अशी तक्रार कांदा उत्पादक आतिश बोराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी 3,900 रुपयांपासून ते सरासरी 4,300 रुपयांपर्यंत दर मिळाला. अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनला सरासरी 4,895 रुपये, आर्वी बाजारात 4,000 रुपये, बीड बाजारात 4,100 रुपये दर मिळाला. नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये राजस्थानचा महेश कुमार पहिला, इंदोरचा उत्कर्ष अवधिया दुसरा आणि महाराष्ट्राचा कृष्णांक जोशी तिसरा आलाय. मुंबईत किंवा इतर कुठेही ज्यांचं हक्काचं घर नाही अशा गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांना गिरणी कामगारांसाठीच्या गृह योजनेतनं घरं देताना नियमानुसार 2.5 लाखांचं अनुदान मिळावं अशी मागणी गिरणी कामगार कृती समितीने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्याबाबतचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलंय. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यात आगमन होण्यासाठी काही दिवसांचाच आता कालावधी बाकी आहे. पालिकेकडनं पालखी मुक्कामासाठी जय्यत तयारी केली गेली आहे. पालखी मार्गावर पावसापासून संरक्षण म्हणून मंडप, आरोग्य पथकं, फिरते दवाखाने, फिरती शौचालयं, पिण्याच्या पाण्याच्या सुविधांसह इतर सुविधा पुरवल्या जाणार आहेत. पिंपरी महापालिकेची संगणक प्रणालीच्या देखभाल दुरुस्तीसाठी वेबसाईट आणि ॲप सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना प्रॉपर्टी टॅक्स भरणं, जन्ममृत्यू नोंदणीसह इतर सर्व कामे पुढील 2 दिवस करता येणार नाही. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर बांधकामावर आतापर्यंत 1,621 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय. राम जन्मभूमी परिसरातील राम मंदिराच्या निर्माणाचं काम पूर्ण झालंय. यामध्ये तीर्थयात्री सुविधा केंद्र, सप्तमंडपम, पुष्करणीचं काम सुद्धा पूर्ण झालंय. मंदिर निर्माणावरती 1,200 कोटी तर अन्य योजनांवरती 400 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मंदिरासह परिसरातील अन्य प्रकल्पांच्या निर्माण कार्यावरती एकूण 2,000 कोटी रुपये खर्च करण्यात येतील असा अंदाज राम मंदिर ट्रस्टनं व्यक्त केलाय. मंदिराचं संपूर्ण काम एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. नियम धाब्यावर बसवून पोखरण्यात येणारे डोंगर, बेसुमार वृक्षतोड यामुळे रायगड जिल्ह्यात दरडग्रस्त गावांची संख्या 103 वरनं 392 पर्यंत वाढली आहे. ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं ॲक्शन प्लॅन तयार केला असून दरड कोसळताच रायगडातील 90 गावांमध्ये सायरन अलर्ट वाजणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना वेळेत सुरक्षित ठिकाणी धाव घेण्यास मदत होणार आहे. चातुर्मास सुरू होण्यापूर्वी एका नारळाची किंमत 35 ते 45 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. चातुर्मासात हे दर 7 ते 8 रुपयांनी ते 10 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. चातुर्मासात आणि सणासुदीत मध्यम आकाराचा नारळ 65 ते 72 रुपयांपर्यंत विक्री होईल अशी भीती एपीएमसीतील घाऊक नारळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षभरात झालेला जल अभियंता खात्याचा आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, प्रचालन आणि परिरक्षण खर्च, विद्युत खर्च यांची माहिती अद्यापपर्यंत उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सोमवारी 16 जूनपासून होणारी पाणीपट्टी आता लांबणीवर पडणार आहे. पुणे शहरात पीक आवर्स म्हणजेच गर्दीच्या वेळी महिलांना पीएमपीएमएल बसमधून प्रवास करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करता पीएमपीएमएल प्रशासनानं 19 मार्गांवरती महिला विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. केवळ पीक आवर्समध्ये फक्त महिलांकरता या बसेस धावतील. त्यामुळे महिला प्रवाशांना दिलासा मिळालाय. हिंदीची सक्ती मागे घेण्याबाबत पुढील 2 दिवसात सुधारित परिपत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. देशभरात नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. केंद्र सरकारच्या धोरणाला महाराष्ट्र सरकारनं देखील मान्यता दिली. महायुती सरकारच्या या निर्णयाला पालक संघटना आणि राजकीय पक्षांनी तीव्र विरोध केला होता. बुलढाणा जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत गेल्या 5 महिन्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या तब्बल 339 वाहनांवरती कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल 35 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. भाडेवाढीनंतर प्रवासी संख्येत 3 लाखांची घट झाल्याचं बेस्टनं जाहीर केलं, पण प्रत्यक्षात हा आकडा 5 लाखांपेक्षा जास्त होता. बसची भाडे व्यवस्था अधिक लवचिक करण्यासाठी आम्ही नवीन स्लॅब जोडण्याची शक्यता विचारात घेत आहोत. यामध्ये ऑटोचे स्पर्धात्मक भाडं देखील विचारात घेतलं जाईल असं बेस्टचे महाव्यवस्थापक SVR श्रीनिवास यांनी म्हटलं.
यंदा 1,25,000 अधिक विद्यार्थी नीटला पात्र ठरले. त्यामुळे एका जागेसाठी अनेक पात्र उमेदवार असणार असून चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गुणवत्तेची चुरस अत्यंत तीव्र होणार आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ स्तरावरती तिसरा जनता दरबार 18 जूनला सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या तक्रारींबाबत निवेदन अर्ज हे मंडळाकडे 18 जूनला सकाळी 11 वाजेपर्यंत सादर करावेत असं आवाहन मंडळातर्फे करण्यात आलं आहे. राज्यामधील 419 शासकीय आणि 588 खासगी ITIमध्ये प्रवेश घेण्यासाठी 1,63,299 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी आतापर्यंत 63% प्रवेश झालेले आहेत. पावसाळ्यात मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाची भूमिका महत्त्वाची असते. पावसाळ्यात नद्या आणि तलाव यातील पाण्याच्या पातळीत होणारी वाढ वेळीच लक्षात यावी यासाठी रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवण्यात आले. तसंच सर्व 24 प्रशासकीय विभागात विभागीय नियंत्रण कक्ष मनुष्यबळासह सुसज्ज आहेत. मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेमधील प्रथम श्रेणीच्या डब्यांमधील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनानं घेतलाय. अनधिकृत प्रवासी आढळल्यास त्यांच्यावरती तत्काळ प्रवासातच दंड आकारण्यात येईल. दंड भरायला नकार दिल्यास अशा प्रवाशांना पुढील स्थानकावरती उतरवून स्थानिक तिकीट तपासणीसांकडे सोपवण्यात येणार आहे. मुंब्रा स्थानक परिसरात धावत्या लोकलमधनं रुळावरती पडून 4 प्रवाशांचा मृत्यू आणि 9 जण जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी घडली. या घटनेमागचं ठोस कारण अद्याप मध्य रेल्वेच्या चौकशी समितीला सापडलेलं नाही. त्यामुळे समितीनं प्रवाशांकडे मदतीची याचना केली आहे. दुर्घटनेबाबत कोणतीही माहिती असल्यास प्रवाशांनी चौकशी समितीच्या ईमेल आयडीवरती मंगळवारपर्यंत पाठवावी असं आवाहन मध्य रेल्वेनं केलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या समन्वय समितीची आज नागपुरात बैठक होणार आहे. भाजपकडनं या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनी सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मितीला चालना देते. देशात सर्वप्रथम सौर ऊर्जेद्वारे 42 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक सौर ऊर्जा क्षेत्रात होती आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलातील रवींद्र नाट्य मंदिर, लघु नाट्यगृह आणि आर्ट गॅलरी इत्यादींचं भाडं शुक्रवारपासून वाढवण्याचा निर्णय शासनानं जारी केला आहे. इथल्या दैनंदिन स्वच्छता, देखभाल आणि दुरुस्ती यासाठी येणारा वाढीव खर्च विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारनं इयत्ता पहिलीपासून लागू केलेल्या नवीन अभ्यासक्रम पूर्णतः गाणी, चित्रकला, खेळ आणि नृत्य यावरती आधारित आहे. या अभ्यासक्रमात भाषा, गणित, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, आरोग्य आणि कला या विषयांचा समावेश आहे. त्यामुळे मुलांना हसत खेळत शिकता येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 40,000 रुपयांची लाच घेताना महिला पुरवठा निरीक्षण अधिकारी कांचन कांबळेंना अटक करण्यात आली. सापळा रचून अधिकाऱ्याला अटक झाली आहे. सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिर इथे सुरू असलेल्या पादचारी पुलाच्या छप्पराच्या स्लॅबच्या कामाला स्थानिकांनी हरकत घेत हे काम रोखलं. मुसळधार पावसामुळे छप्परच्या या स्लॅबचा काही भाग वाहून गेला असून हे काम निर्रेखित करण्यात यावं आणि इथे नवीन स्लॅब टाकण्यात यावा अशी मागणी स्थानिकांनी केली. सिंधुदुर्गातील वेंगुर्ला मठ घोडगे मार्गावरती दिग्रस प्राथमिक शाळा नंबर 1 मधलं इथे भलं मोठं झाड कोसळलं. दुर्गावाड, घोडगे आणि पांगरड इथून कुडाळ आगारात माघारी फिरणाऱ्या एसटी बसेस इथे अडकून पडल्या आहेत. लातूर जिल्ह्यात घोड्यांमध्ये ग्लँडर्स या संसर्गजन्य आणि माणसांमध्ये पसरणाऱ्या झूनॉटिक अर्थात मानवी संक्रमक रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचं समोर आलंय. या आजारामुळे लातूर जिल्ह्यामध्ये घोडा ग्लँडर्स पॉझिटिव्ह आढळलाय. लातूर जिल्हाधिकारी आदेश निर्गमित करून बाधित घोड्याला शास्त्रशुद्ध पद्धतीनं दयामरण देण्यात आलं. पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील घाटात औद्योगिक वसाहतीतील घातक रासायनिक घनकचरा टाकण्यात आलाय. कापड, पायटा, कुंभळवणे आणि वाकणगाव हद्दीत हा प्रदूषणकारी कचरा टाकण्यात आला असून याचा परिणाम घाट रस्त्याच्या उतरावरती असलेल्या खांबेश्वर वाडीला बसलाय. पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे चरण सेवा हा उपक्रम राबवण्यात येतो. या सेवेद्वारे दररोज दीर्घ पल्ल्याच्या प्रवासानंतर थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांना शास्त्रोक्त पद्धतीनं आणि फिजिओथेरपीच्या माध्यमातून विश्रांती आणि आराम दिला जाणार आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री धाराशिवच्या विकास निधीची स्थगिती उठवण्याच्या पत्रावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये नवा वाद पेटलाय. पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं पत्र समाज माध्यमात व्हायरल का केलं यावरनं भाजप नाराज असल्याचं समजतंय.
नागपूरच्या महाल परिसरात गांधी गेट इथल्या राजकमल कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला. आगीत जवळपास 10 लाखांचं नुकसान झालं. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गवळीवाडीत 2 घरांवरती वीज पडून वीज मीटर सोबतच वीज कनेक्शनही जळून खाक झालं. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा निकामी झाल्यात. या घटनेत सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाचोड इथे एका पीव्हीसी पाईपच्या गोडाऊनला भीषण आग लागली. आगीत गोदामातील 50 ते 60 लाखांचे पीव्हीसी पाईप जळून खाक झाले. जळगाव जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे काढणीला आलेलं केळीचं पीक जमीनदोस्त झालं. 15 दिवसावर केळी कापणीला आलेली असताना पीक जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाच्या शक्यतेमुळे विविध बंदरांमध्ये तिसऱ्यांदा धोक्याचा इशारा देण्यात आलाय. 3 नंबरचा बावटा लावण्यात आलाय. तर त्यामुळे शुक्रवारी दुपारपासूनच गेटवे एलिफंटा, गेटवे जेएनपीए, मोरा भाऊचा धक्का, करंजा रेवस या मार्गावरची सागरी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रानटी हत्तीच्या हल्ल्यामध्ये ग्रामस्थांचा मृत्यू झाला. सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर इथे ही घटना घडली. मारुती कवडू मसराम असं हत्तीच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या व्यक्तीचं नाव आहे. गेली 14 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग वेगवेगळ्या कारणांनी वादात सापडलाय. रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास आता कमी झाला असून निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची समस्या निर्माण झाली आहे. माणगाव जवळ मुगावली इथल्या पुलावरच्या रस्त्याला मोठमोठे तडे गेले. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मांगुळ, झनक, केशवनगर आणि देगाव या वीज उपकेंद्रावर 35 गावांना होणारा वीज पुरवठा 2 दिवसांपासून खंडित असल्यामुळे हजारो ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी वीज उपकेंद्रावरती धडक दिली. यावेळी वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पुण्यातील केईएम हॉस्पिटल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली. पुणे पोलिसांना अज्ञात व्यक्तीकडनं ईमेलवरनं ही धमकी आली. या प्रकरणी पुणे पोलिसांकडनं तपास सुरू आहे. नवी मुंबईत मोठ्या बांधकाम प्रकल्पांना परवानगी देणारा नगररचना विभाग, प्रभावी असणारे मलनिस्सारण खातं तसंच स्थापत्य विभागात मोक्याच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी प्रशासकीय प्रमुखांवरती वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला जात असल्याची चर्चा सुरू आहे. यासाठी पालिका आयुक्तांची लेखी परीक्षांचा उपाय काढलाय. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख नीट परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. वैभवीला नीटच्या परीक्षेत 147 गुण मिळाले. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावं म्हणून मंदिर समितीकडनं आज प्रथमच टोकन दर्शन प्रणालीची चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणीच्या दिवशी सुमारे 1200 टोकन उपलब्ध असणार आहेत. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते. काल 53 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. राज्यात रुग्णांची संख्या 1967 वरती पोहोचली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागानं शहरातील नाविकास क्षेत्र आणि हरित क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण सुरू केलंय. सर्वेक्षण करून 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील 0 फेरीमध्ये राखीव कोट्याअंतर्गत 60,487 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय. आता विद्यार्थी आणि पालकांना केंद्रीयभूत पहिल्या फेरीचे वेध लागले. पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी डॉक्टरांचे योगदान महत्त्वाचं आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाचं आरोग्य सुरक्षित ठेवणं हे सामूहिक उद्दिष्ट आहे. त्यासाठी डॉक्टरांनी आपल्या रुग्णांपर्यंत तपासणी, स्वच्छता आणि पाणी झाकून ठेवणं ही त्रिसूत्री पोहोचवावी असं आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केलं. हुबळीपासून तिरुनवेली ते दादर शरावती एक्सप्रेसमध्ये पाणी नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. संतप्त प्रवाशांनी मिरज इथे रेल्वे 3 तास रोखून धरत प्रशासनाला धारेवर धरलं. शरद पवारांच्या पक्षातले अनेक लोक आमच्याकडे येण्यास उत्सुक असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेतले अनेक जण भाजपात येण्यास उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं. इतर पक्षातील लोकांना आपलं भविष्य अंधकारमय दिसतंय असं देखील गिरीश महाजन म्हणाले. कारखान्याच्या हितासाठी आम्ही मागचं सोडून दिलंय. मी राजकारण करायचं तिथे करेन, जिथे प्रपंचाचा विषय आहे तिथे राजकारण करत नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या वतीनं
खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। बारामती तालुक्यातील पंधरे येथील श्री भैरवनाथाच्या मंदिरात पूजा करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। सोलापूर एमआयडीसी जळीतकांड प्रकरणी सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली। प्रामाणिकपणे चौकशी झाली तर संजय शिरसाट जेलमध्ये जातील असाही टोला त्यांनी लगावला। गुहागर तालुक्यात पावसानं कहर केलाय। पालशेत बाजारपेठेला नदीचं स्वरूप आलंय। पालशेतमधील खारीवाड्यात पाणी शिरलं असून 70 ते 80 घरं पाण्याखाली गेली। गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे लोकांना आधीच बाहेर काढण्यात यश आलं। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण रायगडमध्ये पावसाच्या सरी बरसल्या आहेत, तर दक्षिण रायगडातील गोरेगाव परिसरातील मुकुंदनगर आणि वावेगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला। या पावसामुळे गावातील गटारं, शेतात, रस्त्यावरती सखल भागात पाणी साचून फुटभर पाणी रस्त्यावरून वाहत होतं, तर काही ग्रामस्थांच्या घरात हे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। दिवा, डोंबिवली, कल्याण आणि ग्रामीण भागात जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना याच पाण्यातून वाट काढावी लागते। डोंबिवलीत जोरदार पाऊस आलाय। कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्त्यावरती देखील गुडघ्याभर पाणी साचल्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। महापालिकेनं केलेल्या नालेसफाईच्या दाव्यावरतीच या पावसानं प्रश्नचिन्ह निर्माण केलं। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील किनखेड परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। यावेळी झाडावरती वीज कोसळून एका माकडाचा मृत्यू झाला, तर एक माकड गंभीर जखमी झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांची धावपळ झाली। रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे केळी बागेचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले। खेड दापोली मुख्य मार्गावरील पर्यायी मार्गावरनं पाणी जात असल्यामुळे मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। दापोलीमधील कुडावळ इथे रहदारीसाठी बांधलेली मोरी पाण्यात वाहून गेली आहे। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाघोलीत एक दुचाकीस्वार पाण्यात वाहून जातानाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। सोशल मीडियावरती तो व्हायरल होतोय। हा व्हिडिओ वाघोलीतील केसनन फाट्यावरचा असल्याची माहिती मिळते। त्यानंतर एक मोठी बातमी आहे। केदारनाथला जाणाऱ्या एका हेलिकॉप्टरला अपघात झाला। या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतीये। गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळलं। आर्यन एव्हिएशनच्या या हेलिकॉप्टरला अपघात झाला। खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे। अमरनाथ यात्रा मार्गावरती यंदा सुरक्षा बंदोबस्त प्रचंड वाढवण्यात आलाय। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संभाव्य हल्ल्यांचा धोका लक्षात घेता जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दलासह निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेत। गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जातोय। या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एक समिती परदेशातून भारतात येणार आहे। विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एअर इंडिया 25 लाख रुपये देणार आहे, तर टाटा सन्सनं यापूर्वीच 1 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली होती। त्यामुळे आता मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक व्यक्तीमागे 1.25 कोटी रुपये मिळणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये नवनियुक्त 60,244 पोलिसांना नियुक्तीपत्र देणार आहेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा उपस्थित असतील। राफेल पाडल्याच्या पाकच्या दाव्याची पोलखोल झाली आहे। राफेल बनवणाऱ्या फ्रान्सची कंपनी दसॉल्टच्या सीईओनी पाकचा दावा फेटाळून लावला। जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटेल असंही ते म्हणाले। मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली। या चकमकीत 4 नक्षलवादी ठार झालेत, 3 महिला नक्षलवाद्यांचा यात समावेश आहे। गुजरातच्या राजकोटला पावसानं झोडपलं, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले, तर या साचलेल्या पाण्यात अनेक वाहनं तरंगताना दिसली। दिल्लीत पहाटेपासून पावसानं हजेरी लावली, त्यामुळे उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय।
सहारनपूरमध्ये दुचाकीस्वार गुंडांचा हैदोस बघायला मिळाला. या गावगुंडांनी रस्त्यावरनं जाणाऱ्या महिलांची असभ्य वर्तन करत त्यांना त्रास दिला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. उत्तर प्रदेशच्या आगारामध्ये चांदी गाळण्याच्या गोदामात सिलेंडरचा स्फोट झाला. या 2 जणांचा मृत्यू झालाय, 2 लोक जखमी झाले. इस्रायलने इराणच्या भूमिगत मिसाईल ठिकाणांवरती देखील हल्ले केले. या हल्ल्याचा एक 3D अॅनिमेशन व्हिडिओ इस्रायलनं जारी केलाय. गुप्त माहितीच्या आधारे इस्रायलनं हा हल्ला केला होता. इस्रायलनं पुन्हा इराणवरती शेकडो विमानांनी हल्ला चढवला. इराणच्या आकाशात इस्रायली लढाऊ विमानं सध्या घिरट्या घालू लागली असून इराणची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली आहे. इराणच्या अणुप्रकल्पावरती सुद्धा इस्रायलनं हल्ले केले. नतांज या इराणच्या अणुप्रकल्पाची दृश्य समोर आली आहेत. या हल्ल्यात अणुप्रकल्पाचं मोठं नुकसान झालंय. दुबईच्या 67 मजल्याच्या इमारतीला आग लागल्यामुळे खळबळ माजली. या बिल्डिंगमध्ये अडकलेल्या 4000 नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली.